नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र निकाल जाहीर होऊन 3 दिवस उलटून गेले तरी मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदावरून चिरस निर्माण झाले. त्यातच आता उत्तर कर्नाटकातील प्रभावशाली काँग्रेस नेत्यांची नवीन सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. माजी मंत्री एच.के. पाटील, आर.व्ही. देशपांडे, एम.बी. पाटील, बसवराज रायरेड्डी, प्रियांक खरगे, शिवराज तंगडगी, शरणप्रकाश पाटील यांच्यासह शरण बसप्पा दर्शनापूर हे महत्त्वाच्या खात्यावर लक्ष ठेवून असल्याचं वृत्त आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सोमवारी सायंकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली. यापूर्वी नितीन गडकरी यांना नागपुरात फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. बेळगावमधील हिंडलगा कारागृहातून ही धमकी दिल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र आता नव्याने मिळालेली धमकी कोणी व कुठून दिली याबाबत अद्याप उलगडा करण्यात आलेला नाही. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचं सत्र संपताच बदल्यांचं सत्र सुरू झालंय. हेस्कॉममध्ये अधिकाऱ्यांची खांदेपालट सुरू झाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या इतरत्र करण्यात आल्या आहेत. हेस्कॉमचे बेळगाव विभागीय अधीक्षक गिरीश कुलकर्णी यांना गुलबर्गा येथे मुख्य अभियंता म्हणून बढती मिळाली. दरम्यान या जागी आता कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू आहे. समादेवी गल्ली येथील रायक्का स्वीट समोर आणि गोंधळी गल्ली कॉर्नर येथे पाईपलाईनला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मध्यंतरी पाणी पुरवठा मंडळाकडून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं. मात्र कामात त्रुटी राहिल्यामुळे पुन्हा गळती सुरू झाली. यासंबंधी परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पाणी पुरवठा मंडळाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते. नागरिकांमध्ये आपला देश आणि राष्ट्रीय ध्वजाविषयी प्रेम आणि आदर निर्माण व्हावा यासाठी फिरोज सेठ यांनी बेळगावमध्ये देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभावर तिरंगा ध्वज फडकवला. मात्र हा ध्वज फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच फडकवला जातो. त्यामुळे या ध्वजस्तंभावर हा राष्ट्रध्वज कायम फडकवत राहावा यासाठी प्रयत्नशील असून याबाबत प्रशासनाला सूचना केल्याची माहिती नवनिर्वाचित आमदार राजू शेठ यांनी दिली. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आंबाप्रेमींसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारा आंबा महोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. आंब्याच्या उत्पादनात झालेली घट आणि शासनाच्या अनुदानाचा अभाव यामुळे आंबा महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती बागायत खात्याने दिली. आंबा महोत्सवातून ग्राहकांना विविध जातीचे आंबे योग्य दरात खरेदी करता येतात. त्यामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी होत असते. केवळ 4 दिवसांच्या आंबा महोत्सवात शेकडो टन आंब्यांची विक्री होते. त्यामुळे ग्राहक आणि विक्रेते देखील आंबा महोत्सवाच्या प्रतीक्षेत असतात. मात्र यंदा महोत्सव रद्द झाल्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली असून टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. एपीएमसी आणि जय किसान भाजी मार्केटमधील घाऊक बाजारात टोमॅटोला केवळ 4 ते 5 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. त्यामुळे पिकावरचा खर्च देखील निघत नसल्याचं चित्र आहे. बेळगावच्या सुप्रसिद्ध डॉक्टर कोडकनी सुपर स्पेशालिटी नेत्र केंद्रातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिरात डॉक्टर एम जोशी आय हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. 4 रुग्णांवर रेटिनाची शस्त्रक्रिया आणि 62 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी डॉक्टर शिल्पा कोडकनी, सहाय्यक डॉक्टर्स आणि स्टाफचं सहकार्य लाभलं. यंदा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना बस पासचं वितरण केलं जाणार आहे. बस पाससाठी बेळगाव वन आणि ग्राम वन कार्यालयात ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नजीकच्या ऑनलाईन सेंटरमध्ये अर्ज करून बस पास मिळवावेत असं आवाहन परिवहन महामंडळाने केलं आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. कोगनोळी आणि हंचिनाळ केज परिसरात व्यापाऱ्यांकडून तंबाखू खरेदीचे सौदे झाले असून चालू वर्षी तंबाखू दर प्रति किलो 110 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत झाला आहे. तंबाखू पिकाला मिळणारा दर व पिकासाठी लागणारा खर्च जास्त असल्याने सध्या तंबाखू पीक कमी झाले. एकेकाळी कोगनोळी गाव हे तंबाखू उत्पादक गाव म्हणून ओळखलं जायचं. गावातील शेतकऱ्यांचे मुख्य आर्थिक पीक म्हणून तंबाखू या पिकाकडे पाहिलं जात होतं. मात्र गेल्या 5-6 वर्षांमध्ये तंबाखूला मिळणारा दर कमी झाला असून उत्पादनासाठी जास्त खर्च येत असल्याने शेतकरी ऊस पिकाकडे वळले. गेल्या 2 महिन्यांपासून निप्पाणी शहर उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वाढत्या उन्हामुळे आणि पाण्याच्या वापरामुळे निप्पाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावाची पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे काटेकोर आणि योग्य नियोजन करणं आवश्यक असताना विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत कोणीही याकडे लक्ष दिल्याचं दिसून आलं नाही. पावसाळा सुरू होण्यासाठी महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत कधी होणार असा सवाल शहरवासियांतून केला जात आहे. महाराष्ट्र व कर्नाटकला जोडणाऱ्या राजापूर बंधाऱ्यावरून कृष्णा नदीचं पाणी वाहत असून उष्म्याने हैराण झालेल्या परिसराला यामुळे दिलासा मिळाला आहे.
तसेच शेती पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकरी वर्गही सुखावला आहे. महाराष्ट्रातून काही दिवसांपूर्वी 1 TMC पाणी सोडण्यात आल्यामुळे राजापूर बंधाऱ्याचे बर्गे बंद करण्यात आले होते. कोयनेतून कृष्णा नदीत सुमारे 2000 क्युसेकनी पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यामुळे राजापूर बंधारा ओसंडून वाहत आहे. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.